भाजी पाहूनच इथे एकदम तोंडाला पाणी सुटलेलं आहे। तर या पद्धतीने बनवलेली भाजी सर्वांना नक्कीच आवडेल। एकदम साधी सोपी रेसिपी आहे, पण चवीला खूप छान होते। एकदा खाल तर पुन्हा पुन्हा नक्की या पद्धतीने बनवून खाल। तर बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे शेवग्याच्या शेंगा। तर 3 शेवग्याच्या शेंगा मी या पद्धतीने अशा कट करून घेतलेल्या आहे। कट करताना याच्यावर थोडीशी जी साल आहे ती अशी हलकीशी मध्ये मध्ये साल काढून घेतलेली आहे। आता यासाठी आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे। तोपर्यंत या शेंगा मी अशा पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत, त्यामुळे त्या धुतल्या देखील जातील आणि अशा टवटवीत देखील राहतील आणि सुकणार नाही। तर मसाला फार काही याच्यामध्ये टाकायचं नाही, मसाल्यामध्ये आपल्याला बनवायचं नाही। तर एका कढईमध्ये एक अर्धा चमचा फक्त तेल टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः 2 छोटे चमचे भरून शेंगदाणे टाकलेले आहेत। तर आता हे शेंगदाणे जे आहेत ना आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत। तर गॅसची फ्लेम इथं लो ठेवलेली आहे, त्याच्यामुळे शेंगदाणे जे आहे ना आतपर्यंत व्यवस्थित असे भाजले जातील। आणि त्यामध्ये 3 चमचे किसलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि 1 चमचा तीळ टाकलेले आहे। तिळामुळे चव जी आहे ना भाजीची छान येते। आता लो फ्लेमवरच हे तिन्ही साहित्य भाजून घेतलेले आहे। शेंगदाण्याला जरा जास्त वेळ लागतो, म्हणून शेंगदाणे भाजत आले की मग खोबरं आणि तीळ भाजून घेतलेलं आहे। हा एवढाच मसाल्याचं साहित्य आहे, व्यवस्थित भाजले गेलेलं आहे। थंड होत आहे तोपर्यंत इकडे कढईमध्ये 3 चमचे तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये फोडणी घालून घेऊया। जिरे टाकलेली आहे पाव चमचा। जिरे चांगली तडतडली की याच्यामध्ये टाकायचे आहे 2 चमचे आलं आणि लसूणची पेस्ट, किंवा असा हा ठेचून घातला तरी चालेल। आता ही स्टीलची कढई आहे, त्याच्यामुळे एकदा तापली की मी मिडियम टू लो फ्लेमवर गॅस ठेवते आणि त्याच्यावरच भाज्या करते, त्याच्यामुळे ह्या जळत नाही आणि चवीला छान अशा होतात। आलं लसणाचा इथे कलर चेंज होतपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे। हे परतत आलं की याच्यामध्ये ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे 3 ते 4 आणि एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक असा इथं कापून टाकलेला आहे। तर बारीक कापण्यासाठी चॉपरचा वापर करू शकता, म्हणजे एकदम बारीक असा हा कापला जाईल। तर कांदा जो आहे ना आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे। तर एकसारखा आपण हा मिक्स करत राहायचा आहे, जेणेकरून खाली लागणार नाही आणि व्यवस्थित सगळीकडनं भाजला जाईल। तर एक 4 ते 5 मिनटं भाजल्याच्या नंतर याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया। हळद टाकलेली आहे पाव चमचा, 2 चिमूट हिंग टाकलेला आहे, त्यानंतर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा धनेजिरे पावडर टाकलेली आहे। तिखट आपल्याला किती हवं आहे त्यानुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता। मुलं खाणार आहेत त्याच्यामुळे मी इथं तिखटाचं प्रमाण जरा कमीच ठेवलेलं आहे। तर सुके मसाले आणि कांदा देखील छान असा परतून झालेला आहे। कांदा जो आहे ना असा गुलाबीसर कलर येतपर्यंत परतून घेतलेला आहे, म्हणजे खाताना त्याची चव जी आहे ना छान लागते। तर आता हे सगळं व्यवस्थित असं परतल्याच्या नंतर याच्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो एकदम बारीक कापून टाकलेला आहे आणि लगेचच चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आता टोमॅटो देखील व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर टोमॅटो आपल्याला टाकल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिट असे हे परतून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे टोमॅटो एकदम मऊसूद होतपर्यंत आपल्याला हे असं मिक्स करत राहायचं आहे। किंवा इथं टोमॅटोची प्युरी देखील बनवून तुम्ही टाकू शकता। आता हे व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्या नंतर आपण जो शेवगा कापून ठेवला होता शेवग्याच्या शेंगा त्या ॲड करायच्या आहे आणि त्या देखील आता इथं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होईल, बाकी मसाल्याबरोबर शेंगा देखील परतल्या जातील आणि अशा ह्या परतून घेतल्या म्हणजे लवकर शिजल्या जातात आणि मसाल्यांची चव देखील शेंगांमध्ये चांगली अशी उतरली जाते। चांगलं मिक्स करून झाल्यावर आता कढई कव्हर केलेली आहे आणि 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवर अशी झाकून शिजवून घेतलेलं आहे। इथं मसाल्याला साईडला तेल सुटलेलं दिसत आहे, म्हणजे मसाला जो आहे ना आपला परफेक्ट असा परतून झालेला आहे आणि शेंगांना देखील चांगली अशी वाफ लागलेली आहे, त्याच्यामुळे ह्या लवकर आणि एकदम मऊसूद अशा शिजल्या जातात। त्यानंतर जे आपण वाटण करून घेतलेलं आहे मसाल्याचं, खोबरं, शेंगदाणा आणि तिळाचं, ते आता टाकायचं आहे। वाटताना पाण्याचा बिलकुल वापर न करता वाटून घेतलेलं आहे। ह्या वाटणामुळे काय होतं, ह्या शेंगा मसाल्याला थिकनेस येतो आणि चव देखील छान लागते। तीळ वापरले आहेत त्याच्यामुळे वेगळीच चव या भाजीला येते। तर मिक्स करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे, तर गरम पाण्याचा वापर केलेला आहे। शेवगा मसाल्याची ग्रेव्ही जी आहे ना ती खूप पातळ अशी नसते, थोडासा थिकनेस असतो। तर आता इथे शेंगा शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे, तो अंदाज घेऊन मी इथं पाणी ॲड केलेलं आहे, म्हणजे ही भाजी पूर्ण शिजून तयार होतपर्यंत परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्याला मिळेल। तर व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता याला अशी उकळी यायला लागली की याच्यावर मी सगळ्यात शेवटी टाकणार आहे 1 चमचा गरम मसाला। हा घरगुती बनवलेला मसाला आहे।
किंवा तुम्ही याऐवजी चिकन मटन मसाला देखील वापरू शकता. वरून थोडीशी अशी कोथिंबीर टाकलेली आहे. सगळे हे मिक्स करून घेऊया. मिक्स केल्याच्या नंतर आता कढई पुन्हा कवर करायची आहे आणि पुन्हा एक 8 ते 10 मिनिट मस्त असं हे शिजवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर पाहू शकताय भाजी जी आहे ना मस्त असा सुगंध येत आहे. तेल देखील वरती सेपरेट झालेलं दिसत आहे आणि शेंगा इथे पाहूनच एकदम शिजलेल्या दिसत आहेत. कलर देखील चेंज झालेला आहे. मस्त असं दिसायला दिसत आहे. कलरही एकदम परफेक्ट आलेला आहे आणि थिकनेस एकदम परफेक्ट आहे. तर आता ही भाजी जी आहे ना तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा गव्हाची रोटी जरी केली तर त्याबरोबर खायला खूप छान लागेल. किंवा साधा भात जरी असेल तर त्याच्याबरोबर देखील चवीला खूप मस्त अशी लागते. तर नेहमीच्याच पद्धतीने करण्यापेक्षा थोडीशी या पद्धतीने एकदा करून पहा. आवडीने सगळेजण खातील. इथं हा थिकनेस पाहू शकता. एकदम परफेक्ट असा थिकनेस आहे. एकदम मस्त, एकदम चमचमीत अशी भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर घरी नक्की करून पहा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटिकीच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.